जून महिना म्हणलं की शाळेची वेगळी लगबग चालू असते। ज्याप्रमाणे लगनघाई असते त्याप्रमाणे एक वेगळी लगीनघाई या शाळेची लागलेली असते। ज्याप्रमाणे निसर्ग आपली कात टाकून नव्याने प्रवेश करतो किंवा निसर्गामध्ये नव्याने पालवी सोडतो, त्या पद्धतीनंच शाळेमधील शिक्षक असतील किंवा नवीन विद्यार्थी असतील ते नव्याने शाळेमध्ये रुजू होतात। त्याचा एक वेगळा आनंद इथं साजरा केला जातो। गुणवत्ता म्हटलं की नेहमीच जिल्हा परिषद प्रशाला हरंगुळ खुर्दचं नाव चर्चेमध्ये असतं। वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद हरंगुळ खुर्दची शाळा ही नेहमी अग्रेसर असते। त्यामध्ये येथील ऍक्टिव्ह असलेला स्टाफ आणि लाभलेले अधिकारी यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज जून महिन्यामध्ये 16 तारीख म्हणजे शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी इथं मोठी लगबग केलेली आहे। विद्यार्थ्यांची इथं रेलचेल चालू आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सुद्धा इथं शाळेमध्ये आज दाखल झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर हा प्रवेशोत्सव म्हणजे नवागतांचे स्वागत हा एक उपक्रम शाळेने राबवलेला आहे। नेमका हा उपक्रम कशा पद्धतीने राबवला गेलेला आहे, यामागचा काय उद्देश आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही अधिकारी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, नंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत। तर काय सांगाल, कशा पद्धतीने हा उपक्रम आहे, यामागचा काय उद्देश आहे? मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार, लातूर, शिवसाहेबाच्या आदेशानुसार एका शाळेला भेट देण्यासाठी माझी नियुक्ती केली होती। मी हरंगुळ खुर्द इथे आलो। सर्व शिक्षकांचा आणि मॅडम शिक्षिकांचा उत्साह खूप चांगला वाटला आणि स्वच्छताही खूप बरी आहे आणि मुलांचं पहिल्या दिवशी स्वागत खूप जंगी करण्यात आलं। बैलगाडीमध्ये रॅली काढण्यात आली आणि सर्व शिक्षक वृंद हजर आहेत। आणि आरोग्याबाबतीत आता माझं फील्ड आरोग्य आहे, तर आरोग्याबाबतीत काळजी घ्या। पॉकेट फूडकडं मुलांचा कल जास्त आहे, तर पॉकेट फूड देऊ नका। जर मुलं सुदृढ राहील तरच आपला देश सुदृढ होईल, कारण ही आता भविष्याच्या पावलावर चालणारी मुलं आहेत। यांना चांगल्या सवयी आणि चांगला आहार, मी तर म्हणतो यांचे डबे काय आणतात ते सुद्धा आपण थोडं बघितलं पाहिजे आणि आरोग्यदायी जीवन आणि आरोग्यदायी आहार यांना मिळाला पाहिजे, तरच यांची तब्येत चांगली राहील आणि भविष्यात आपण म्हणतो ना की साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी इन अ साऊंड माइंड, म्हणजे चांगल्या आरोग्यदायी शरीरात चांगले मन किंवा चांगला विचार वास्तव्य करत असतं। एवढंच मी 2 शब्द या शाळेत। नक्कीच, तर शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे असंही यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत विस्तार अधिकारी धनराज गीते सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल सर, नेहमीच आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असता, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल लातूर यांच्या वतीनं हा एक नवीन वेगळा उपक्रम आपण राबवत आहे। तसं पाहिलं तर प्रत्येक वर्षी राबवता, परंतु यावर्षी वेगळाच उपक्रम बैलगाडी आहे, नवीन फुगे दिलेत, फुल दिलेत, यामागचा काय उद्देश आहे, नेमकी संकल्पना कशी? खरं तर या 25व्या शैक्षणिक वर्षामध्ये शासन स्तरावरूनच सर्व पदाधिकारी, आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, मंत्री महोदय असतील, सर्व पदाधिकारी, सर्व गावातले ग्रामपंचायती असतील, शाळा व्यवस्थापन समिती असतील, शिक्षणप्रेमी नागरिक असतील, प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांनी या शाळेच्या पहिल्या दिवशी या मुलांचं स्वागत करण्यासाठी, जे नवागत मुलं आपल्याकडे पहिलीला प्रवेश पात्र होणार आहेत, या सर्वांचं स्वागत करण्यासाठी ते शाळेमध्ये येणं अपेक्षित आहे। त्या संदर्भानं आपल्या शाळेने सगळ्यांनी पूर्वतयारी 2 दिवसापासून केलेली आहे, सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आज आपण ही प्रभात फेरी पण काढलेली आहे। आता याच्यामध्ये मुलांना एक वेगळा आनंद असतो की सगळ्याच्या सोबत राहणं, नवीन मित्र होणं आणि त्यातून मग सगळ्याच्या सोबत मला शाळेचा पहिला दिवस आहे, एक उत्साह सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असतो। आणि या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत मोफत, त्याचबरोबर गणवेश पण त्यांना, बूट सॉक्स पण त्यांना दिले जाणार आहेत। तर एकंदरीत शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही अत्यंत उत्साहपूर्ण, उत्साहवर्धक आणि विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी अशा पद्धतीचं वातावरण, त्या शाळेची विद्यार्थ्याला भीती नाही वाटली पाहिजे, शाळा म्हणजे काहीतरी मनावर एक ताण आहे असं नाही वाटलं पाहिजे। म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही विद्यार्थ्यांची अगदी खुले मनानं, मोकळेपणानं आणि आनंद त्याला वाटलं पाहिजे अशा वातावरणामध्ये शाळेचा पहिला दिवस आपण साजरा करावा, ज्याच्यामुळं शाळेची भीती मुलांना न बाळगता शाळा ही माझी आहे, या ठिकाणी मला खेळायला मिळतं, माझे नवीन मित्र जोडले जातात, मित्रासोबत नवीन मित्र तयार होतात, त्याचबरोबर चांगलं शैक्षणिक वातावरण आणि चांगलं शिक्षण या शाळेमध्ये मिळू शकतं। त्यामुळं अशा प्रकारचे एक वातावरण आपण पहिल्या दिवसा निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आता या पुढच्या काळामध्ये खरं तर या जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजेत। खाजगी शाळेंचं, प्रायव्हेट शाळेंचं, सेल्फ फायनान्शियलचं, शहरी शाळेतून ग्रामीण भागाकडे विद्यार्थी घेऊन ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरी भागात घेऊन जाण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे। अशा वेळेला आपल्या ग्रामीण भागातल्या शाळा मूलभूत शाळा आहेत की जिथं अनेक पिढ्या शाळेतून घडलेल्या आहेत,
अशा शाळा टिकल्या पाहिजेत, आपल्या गावची शाळा टिकली पाहिजे, यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपली मुलं या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतील यासाठी आपण पुढं आलं पाहिजे. शाळेच्या ज्या भौतिक सुविधेच्या गरजा असतील किंवा इतर शैक्षणिक गरजा असतील त्याला पाठबळ देण्यासाठी नागरिकांनी, गावकऱ्यांनी लोकसहभागातून पुढं आलं पाहिजे. तरच या भविष्यात आपल्या शाळा चांगल्या पद्धतीनं टिकतील, गुणवत्तापूर्ण शिक्षण देतील. आणि शिक्षणामध्ये केवळ शाळेचा, शिक्षकांचा सहभाग असून चालणार नाही, तर शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग असला पाहिजे, समाजाचा सहभाग असला पाहिजे. जोपर्यंत शाळा, शिक्षक, पालक, बालक आणि समाज हा एकत्र येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षण, आपल्याला सर्वांगीण गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्या सर्वांची गरज आहे. तर या पुढच्या काळामध्ये या शाळा टिकण्यासाठी, मुलांना चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी सर्व समाजाने, सर्व गावांनी, सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी, त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी अधिकाधिक मेहनत करावी आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण या मुलांना कसं मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज शाळेच्या पहिल्या दिवशी या चिमुकल्यांचं आपण सर्वांनी स्वागत केलं, मनापासून आनंद होत आहे. कारण ही मुलं असतात, ही निरागस मुलं असतात आणि आज या अशा एक चांगल्या वातावरणामध्ये ही मुलं शाळेमध्ये आलेली आहेत. आणि या ठिकाणी आता आपली जबाबदारी असते की या मुलांना चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी या पुढील शैक्षणिक वर्षामधून आपल्याकडून सर्वांकडून चांगलं काम व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. नक्कीच सर, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शाळा ही आपली वाटली पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेची भीती न राहता तो मुक्त छंदपणाने इथं तो आला पाहिजे, टिकला पाहिजे, यामागचा हा उद्देश आताच गीते साहेबांनी सांगितलं. आपल्यासोबत या गावचे सरपंच श्रीदेवीताई झुंजे सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल ताई, हा उपक्रम तुम्ही राबवलाय, ग्रामपंचायतच्या वतीनं सुद्धा भरपूर शाळेसाठी आपण मदत केली, बैलगाडी आणले, त्याचबरोबर फुगे वगैरे आणलेत. आणि हा तुम्हाला काय वाटते की नक्कीच शाळेचा पट वाढेल का? आपण जो उपक्रम केलाय, आपण जे साथ दिली शाळेला, त्याबद्दल आपण काय सांगाल? वाढलाच पाहिजे असं माझं मत आहे. हम्म, आपण एवढे प्रयत्न करू लागलो. हम्म, माझे शिक्षक मित्र त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहे. बरं. आणि आतापर्यंतचे गुणवत्ता, आतापर्यंतचे निकाल सतत मी पडताळत असते. हम्म, आणि या शाळेतून काही CA बाहेर पडलेले आहेत, हम्म, काही इंजिनियर बाहेर पडलेले आहेत, काही डॉक्टर पण बाहेर पडलेले आहेत. हम्म. आणि ज्या वेळेस मला काहीच माहिती नव्हती या शाळेची, किंवा मी म्हणजे दुसरीकडून आलेली एक विद्यार्थिनीच आहे मी पण, हम्म. तर मी नुसती आता सरपंच म्हणून मी हे करत नाही, तर मी ही माझी शाळा असं म्हणण्यापेक्षा मी शाळा ह्याला मी जास्त प्राधान्य देते. नक्कीच. कारण- तर माझी शाळा म्हणण्यापेक्षा मी शाळा, हा मी शाळा याला मी प्राधान्य देते. कारण की माझ्यावर जास्त प्रेम नसतं, मीवर जास्त प्रेम असतं. आणि त्या प्रेमाखातीर मी माझ्या शाळेचा कसा निकाल वाढेल किंवा कशी संख्या वाढेल याला मी पण त्याच्यासाठी जबाबदार पण म्हणू शकते, जबाबदार पण आहे. आणि शाळेच्या माझ्या शिक्षक वर्गाने मला मदत करावी आणि मी त्यांना वेळोवेळी कसल्याही प्रसंगात मी त्यांच्यासोबत आहे. त्यांनी कोणत्याही वेळेला मला निसंकोचपणे मला काहीही म्हणजे जे शक्य ती मदत माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी त्यांना करू शकते आणि करते असं मी आश्वासन देते. मला पण तुम्ही तसं सहकार्य करा. या गावचे उपसरपंच आनंद पवार सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते नेहमी सक्रिय असतात, त्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल सर, कशा पद्धतीने हा उपक्रम राबवला, यामागचा काय उद्देश आहे? सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करतो आज. आणि आज जे विद्यार्थी आलेत पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेशासाठी त्यांचंही अभिनंदन करतो. आणि जोपर्यंत काकू असतील, मी असेल, सर असतील, ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. आणि आता उपक्रम आम्ही असा राबवला आहे की जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना ती पुस्तकाला आपण पोस्टा म्हणतो म्हणजे कव्हर देण्याचा आम्ही निर्णय जाहीर केलेला आहे. आणि सर्वांचं असंच सहकार्य राहावं. आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. मग सगळे शिक्षण समिती असेल, आपला शिक्षक स्टॉप असेल, शिक्षक वृंद असतील, आई असतील, त्यांचं सहकार्य लाभत राहील, आम्ही बी लाभत राहू. तेवढे बोलून नक्कीच. तर ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकासाठी कव्हर देऊ, कारण विद्यार्थी प्रत्येक वर्षी पुस्तकाला वेगवेगळे कव्हर लावायचे, कधी न्यूजपेपरचे लावायचे तर कधी पॉलिथिनचे लावायचे, परंतु स्टँडर्ड असे कव्हर आम्ही देऊ असं आश्वासन आता दिलेलं आहे. आपल्यासोबत शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. थोडासा वेगळा प्रश्न तुमच्यासाठी घेतो. पूर्वीची शाळा म्हणलं की छडी असायची, मार असायचा आणि विद्यार्थ्याच्या मनात एक भीती, दहशत असायची. परंतु आज जो आपण हा उपक्रम राबवलाय त्याच्यामुळं विद्यार्थ्याच्या मनातली दहशत जाईल का? विद्यार्थ्याचं
मित्राप्रमाणे त्यांचं वर्तणूक होईल का किंवा काय सांगाल याबद्दल? हो सर, मी तुम्हाला असं आश्वासन देऊ शकते की या वर्षी 2025-26 या सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि त्यानंतर येता म्हणजे आपण नवीन प्रवेशोत्सव आज साजरा करत आहे, तर आपण अतिशय आनंदात त्या मुलांचं आपण सर्वांनी स्वागत केलं आहे. तसेच गावातील जे सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत, सरपंचताई, उपसरपंच किंवा गावातील अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व प्रतिष्ठित सगळे आपल्याला सहकार्य करतात. तर आपण पण आपल्या शिक्षकांचं, सर्व स्टाफचं मला सहकार्य पाहिजे की आपण पण नाविन्य काहीतरी यावर्षी शासनानं CBSE पॅटर्न चालू केलेला आहे. तर आता खाजगी शाळेत आणि जिल्हा परिषद शाळेत जास्त काही फरक राहिलेला नाही, तर आपण खाजगी शाळेपेक्षाही आपली गुणवत्ता जास्त करून आपण दाखवूया यावर्षी. आणि सर्व विद्यार्थ्यांच्या आज जल्लोषात स्वागत झालेले आहे. आदरणीय गीते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तयारी केलेली आहे. या वर्षी जेवढे विद्यार्थी जमले त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अनेक डबल व्हावे असा आम्ही प्रयत्न करू. कारण इथं शेतकऱ्यांचे लेकर शिकणारे आहेत, गोरगरिबांच्या लेकरांना इंग्लिश स्कूल मध्ये घालणं होत नाही. आपण इंग्लिश स्कूल इथंच बनवूयात आणि इथंच चांगलं शिक्षण देऊयात. आनंदी राहून लेकरांना हसत खेळ शिक्षण कसं देता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. तर वेगवेगळ्या पद्धतीने हा उपक्रम साजरा केला जो शाळेचा एक मूळ घटक असणारा तो घटक म्हणजे अंगणवाडी. कारण अंगणवाडीमधूनच विद्यार्थी हे पहिलीला प्रवेशित असतात, परंतु संस्काराचे धडे आहेत ते मुळात अंगणवाडीमध्ये दिले जातात. त्या अंगणवाडी ताई सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांचाही आनंद गगनात मावेना असा झालेला आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार. काय सांगाल ताई, अंगणवाडीमधनं विद्यार्थी आज आपण इकडे पाठवलाय, ज्या पद्धतीने एका नवरी मुलीला आपण विदाई देतो त्या पद्धतीने आपण तुमच्या विद्यार्थ्यांना विदाई दिलात आणि दुसऱ्या घरी पाठवलात. दुःख म्हणावं की आनंद म्हणावं याबद्दल काय आनंद सांगाल? म्हणायचा, कारण अंगणवाडीला 5.5-6 वर्ष झाल्यानंतर पहिलीत प्रवेश आम्ही देतात. सगळ्या मॅडम आधीच येतात आणि लगेच प्रवेश द्या म्हणून 8 महिन्यानंच घेतात नावं आणि पहिला प्रवेश देतात त्यांनी. आणि जी मुलगी झाल्यानंतर पहिली मुलगी जी नांदायला जाते, जी आम्हाला मुलगी जन्मली म्हणलं की आमच्या ICDS ऑफिस मधून 1,10,000चा त्याला मिळतो. पहिल्यांदा 5,000 हप्ता, पुन्हा मग 18 वर्ष होत 1,10,000 मिळतात. पहिल्या मुलीसाठी किती? पहिल्या मुलीसाठी 1,10,000, दुसरी मुलगी झाली 1,10,000, तिसऱ्यांदा नाही. आणि पुन्हा मग जी पहिला दुसरा असेल त्याला बाळंतिडा सुंटवाड्याचं सामान द्यायचं. 5 जणांना आले ते 5 जण वाटत. आणि THR ला जरा थोडे लोक ही करतात, पण आम्ही म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत आपल्या विभागामार्फत केलं जातं. तर विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण मिळालं पाहिजे. अनेक वेगवेगळे उपक्रम ह्या वेगवेगळ्या ग्रामपंचायत राबवतात. कधी कधी सर्व करांची माफी सुद्धा दिली जाते, कारण विद्यार्थ्याला आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी ग्रामपंचायत वेगवेगळ्या उपक्रम राबवतात. या ग्रामपंचायतनं आज हा वेगळा उपक्रम राबवलाय. माझ्यासोबत विद्यार्थी सुद्धा आहेत. काय वाटतं बा आज शाळेत येऊन? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. कोण दिलं फुल तुला? काकांनी दिलं. तू काय सांगशील? काय वाटतंय तुला? कसं वाटतंय आज? चांगलं वाटतंय. छान वाटतंय. शाळेत अभ्यास करणार का करणार दररोज? तर विद्यार्थ्याच्या सुद्धा चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ओसडून वाहत आहे. खरं पाहिलं तर हा आनंद हा विद्यार्थ्याच्या मनावरती कायम असावा आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळे धडे या शाळेमधून मिळावेत अशी अपेक्षा इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे. नक्कीच तर ही शाळा प्रत्येक वर्षी गुणवत्ता टिकवून ठेवणार आहे आणि गुणवत्तेचा जो उच्चांक आहे तो गुणवत्तेचा उच्चांक या विद्यार्थ्याचा कायम ठेवला जाईल अशी अपेक्षा इथल्या मुख्याध्यापिका यांनी केलेली आहे. कॅमेरामन आदित्य वसाळे, महाराष्ट्र जीवन न्यूज, आरंगुळ, लातूर.